रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत ज्योत्स्ना देवधर यांची बळी ही एक सुंदर कथा. दीपक, अरे धड जेवत का नाहीस? तुझ्यामुळे आमचं पण मूड जातो. आलोक म्हणाला. हो, रोजचंच आहे यांचं. अन्न नुसतं चिवडत बसायचं. रजनी वहिनी त्यावर म्हणाली. दीपकनं उत्तर दिलं नाही. आपल्या थोरल्या भाऊ भाऊजाईकडे रागाचा कटाक्ष टाकत ताट सारलं, उठला, हात धुतले. दीपक, अरे अण्णावर राग काढू नये, आई म्हणाली. तिचा आवाज थरथरत होता, डोळे पाण्याने गळत होते. आई, तू रडू नकोस ग. आता काय उपयोग दुःख करण्याचा? दीपक आईवर जोरात खेकसला. दीपक, आलोकनं त्याला दरडावलं. मला भूक नाही. दीपक म्हणाला. कशी लागेल भूक? दिवसभर हॉटेलात बसून चहा प्यायचा, वर सिगारेट गुटखा की काय म्हणतात ते खायचं. रजनी चिडून म्हणाली. एवढ्यानं काय होतं ग वहिनी? या यादीत दारूचं नाव विसरलीच वाटतं. दीपक, अरे तुझं वय काय आणि तू दारू पितोस? आई कळवळून म्हणाली. पदवी मिळवलीस म्हणजे तुझे आभाळाला हात लागले का रे? हल्ली गल्लोगल्ली बीकॉम पडलेत. पुढे काही शिकशील तर 4 पैसे मिळवशील. त्यात आपण ब्राह्मण. चारी बाजूंनी नाकेबंदी आहे. कशाची म्हणून सवलत नाही, मदत नाही, कसले अधिकार नाहीत, पैसा नाही. आपल्याला मस्ती करून चालणार नाही. धंदा करावा म्हटलं तरी भांडवल नाही, व्यापारी वृत्ती पण नाही. आलोक दीपकला समजावत होता. वडिलांनंतर त्यानं धाकट्या भावा बहिणींसाठी पुष्कळ काही केलं होतं. त्यांची शिक्षण, बहिणीचं लग्न. आई, मी बाहेर जातोय. दीपकची समजूत पटत नव्हती. आत्ता? रात्रीचं? आणि केव्हा येणार? आईनं विचारलं. जा जा, चालतं हो इथून, परत येऊच नकोस. तुझे ते कोण मित्र आहेत ना, ते तुला किती दिवस थारा देतात ते मी पाहतो. भाऊ चिडून म्हणाला. भाऊजी, तुम्ही संगतीनेच बिघडलात. सोडा ना ते मित्र. वहिनी, माझ्या मित्रांबाबत बोललेलं मला चालणार नाही. तुम्ही तिघही कसे वागता आहात त्याचा विचार करा आधी. फार अभिमान आहे तुम्हाला आपल्या घराण्याचा, परंपरेचा, संस्कृतीचा आणि संस्कारांचा. ऑल हबंग. दीपक, का रे सतत अशा डागण्यात येतोस? आई, पुरे झालं. तो बोलतो आणि तू अपराध्यासारखं ऐकून घेतेस, त्यामुळेच तो असा आगाऊ झालाय. जा, तुला जायचं ना तिथं जा. नको जेवूस, राह उपाशी. भाऊ म्हणाला. मला या घरात राहायचंच नाही मुळी. तुम्ही त्या दोघींचा तसा जीव घेतलात, माझा पण तसाच जीव घ्याल. ढोंगीपणाचा कळस झालाय अगदी. दीपक, असं म्हणतच आलोकनं त्याच्या तोंडात जोरात ठेवून दिली. जळजळीत नजरेनं तिघांकडे पाहत दीपकनं घराबाहेर पाऊल टाकलं. धाडकन दार उघडलं. टेबलावरची भांडी थरथरली. आई उष्ट्या हातानिशी खुर्चीवरून कोसळली. रजनीनं वेळेवर सावरलं म्हणून बरं. झोपा आता, उगाच तळमळत बसला आहात. भाऊजी झक मारत घरी येतील परत. पोटाला चिमटा बसू दे, मग कळेल त्यांना घराची किंमत. रजनी, दीपक म्हणतो त्यात तथ्य आहे, पण मुद्दाम का मी माझ्या बहिणींचं नुकसान करेल? उगाच मनाला नका लावून घेऊ. त्यांना रागवायला काय होतं? त्यांनी आपल्या बहिणींसाठी काय केलंय? त्यांना काही बोलायचा अधिकार नाही मुळी. आलोक, रजनी, झोपलात का रे? दाराबाहेरून आईची हाक येताच आलोकनं आपल्या खोलीचं दार उघडलं. आई, काय ग? झोपली नाहीस? तुला बरं नाही का? मला भीती वाटते रे. कशाची तरी खूप भीती वाटते. अपराधी भावना चैन पडू देत नाहीये. भयाची भूतं नाचतात माझ्या भोवताली. आई, चला, मी येते तुमच्यासोबत. झोपेची गोळी घेतलीत का? रजनीनं विचारलं. चल बाई चल. दोघी मुली केल्या, आता तूच मला त्यांच्या ठिकाणी आहेस. आई, शपथ आहे माझी, परत तो विषय काढू नकोस. सगळं संपलं आहे असं समज. कसं समजू रे आलोक? तू कोर्टात नको होतच जायला. चूक झाली माझी. शेवटी हे असलं अभद्र झालं. आईने तोंडात पदराचा बोळा कोंबत हुंदका आवरला. डोळे रडून रडून सुजले होते. हे पहा, मी तुम्हा दोघींना काय सांगतो त्याकडे नीट लक्ष द्या. आपलं काय चुकलं आणि काय नाही त्याचा उच्चार दीपक समोर अजिबात करू नका. तो पार बिथरलाय. कोर्टात आपल्या विरुद्ध साक्ष द्यायला पण तो कमी करणार नाही. तरुण रक्त आहे. असं अनैसर्गिक मरण त्याला सहन झालं नाहीये. तेव्हापासून तो आपल्या तिघांचा राग राग करतोय. स्वतःवर सूड उगवतोय. आपण का आपल्या बहिणींना वाचवलं नाही म्हणून स्वतःला दोष देतोय. मला भाऊजींचं हे वागणं मुळीच आवडत नाही. आधी काही कमी दुःख आहेत, त्यात त्यांचा असा हा अवतार, अफाट बोलणं, बेताल वागणं. तुम्ही त्यांना चांगली समज द्या बरं. लाड करू नका, नाहीतर हाताबाहेर गेल्यावर बहिणींप्रमाणे भाऊजी पण आक्रस्तेपणाने आपला जीव घालवतील.
पुरे ग रजनी, किती अभद्र बोलशील. कशाला त्या पोराला शिव्याशाप देतेस. तू तरी जरा शांत राहा. शहाणपणानं वागत जा, बोलत जा. आई घाबरून म्हणाली. हे बरं आहे बाई, तुमच्या घराण्यातच हे वेड दिसतंय. आजे सासरे पण असेच गेले म्हणे. रजनी, जा, आईला झोपेची गोळी दे. झोपा आता तुम्ही पण. दिवसभर कष्ट करायचे, घरी यायचं तर तुमची नुसती कटकट आणि कचकच. आलोक आडवा झाला. घरातले दिवे मालवले गेले. आलोक ऑफिसमध्येच होता. फोन खणखणला. आलोकचा फोन होता. ऑपरेटरनं त्याला कॉल जोडून दिला. हॅलो दादा. अरे दादा, मेधाताईनं युनिव्हर्सिटीच्या टॉवरवरून उडी टाकली. दीपक रडत हुंदके देत त्याला म्हणत होता. काय सांगतोस. हो. का आणि केव्हा. आत्ताच, थोड्या वेळापूर्वी. तू ये बरं पटकन. दीपकनं घाईनं फोन ठेवला. आलोक रिक्षा करून तेथे पोचला. गर्दी जमली होती. मेधा रक्ताच्या धारोळ्यात पालथी पडली होती. आलोकनं तोंड झाकून घेतलं. पोलीस आले. पंचनामा झाला. असे तसे फोटो घेतले गेले. जबान्या, साक्षी पुरावे झाले. पोस्टमार्टम झालं. प्रेत हाती आलं तेव्हा त्या सुंदर देहाची दुर्दशा पाहून भोवतालचे कळवळले. आईची शुद्ध केली. आलोकनं दीपकला मिठीत घेऊन हंबरडा फोडला. प्रेत यात्रेला मेधाचे कितीतरी चाहते, सहकारी, विद्यार्थी, मित्रमैत्रिणी जमले होते. अत्यंत हुशार म्हणून मेधानं आपल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवला होता. तल्लख बुद्धीची बाई म्हणून तिचा दबदबा होता. स्वतंत्र विचारांची निर्भय स्पष्ट व्यक्ती म्हणून तिचा धाक होता. तिच्या कामाचा उरक, निर्मळ व्यवहार यामुळे तिचे वरिष्ठ पण तिला भिवून असायचे. पण मेधाचे हे गुण, तिची योग्यता, तिची असाधारण बुद्धिमत्ताच तिचे शत्रू ठरले. ती दिवसेंदिवस आत्मनिष्ठ, अंतर्मुख, हट्टी आणि हेकेखोर होत गेली. तिला पावलोपावली संघर्षाला तोंड द्यावं लागत होतं. लोकांचा हेवादावा, दुष्टावा सोसावा लागत होता. तिचा काटेकोरपणा, वक्तशीरपणा, शिस्त तिच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना पेलवत नव्हता. ते वारंवार अडचणी आणत होते. पुरुष वर्गाला अशा ते स्वभावाच्या बाईच्या हाताखाली काम करणं कधीच पटत नव्हतं. मुद्दाम हिशोबात चूक करणे, फाईल गहाळ करणे, महत्वाची पत्र दाबून ठेवणे असले प्रकार नेहमी होत असत. बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये तिचे पाय ओढण्याचे सतत प्रयत्न होत असत. ती आपल्यापेक्षा वरचढ आहे, तिच्यामुळे आपल्या जागेला धोका आहे, ही भीती त्यांच्या मनात ठाण मांडून होती. वरवर गोड बोलणारी माणसं नित्य नवा डाव रचत होती. अशा हीन राजकारणाला ती कंटाळली होती, वैतागली होती. अशा वेळी तिला घरातल्या माणसांचं प्रेम हवं होतं. त्यांचा आधार, त्यांचा विश्वास हवा होता. आईचा मायेचा हात, भावांचा प्रेमळ सहवास तिला हवा होता. भाऊजाईनं कौतुकानं आवडीचं खाऊ पिऊ घालावं असं तिला वाटत होतं. पण तिच्या धीट वागण्यामुळं, तिच्या मोकळेपणाच्या वावरण्यामुळे त्यांना ती आपल्यातली वाटत नव्हती. तिच्या धीट वागण्यानं, पुरुषात मिळून मिसळून वागण्यानं, त्यातून उठणाऱ्या वावड्यांमुळं ती त्यांना परकी वाटत होती. तिचा धीटपणा, तिचा मोठा मित्रपरिवार, अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध, कामानिमित्त का होईना पण परपुरुषांबरोबर प्रवास, राहणं, खाणं, पिणं हे सगळंच त्या परंपरावादी, रूढीवादी घराला पेलवत नव्हतं. तिची माणसं तिला शिवल्या पाखरासारखं वागवत होती. वेळेवारी लग्न न करता ती शिकत राहिली. बुद्धीच्या जोरावर स्कॉलरशिप मिळवत पदव्या मिळवत राहिली. ते पटवून घेतलं. आता तिचा पैसाही घरात येत होता. तरी मुलीच्या जातीनं मुलीसारखंच वागावं, त्यात तडजोड नव्हती. आणखी रागाचं एक मोठं कारण होतं. ते म्हणजे फर्नांडिस सारख्या परजातीच्या, तिला न शोभणाऱ्या तरुणावर तिचं खूप प्रेम होतं. तिच्या या अपराधाला तिची माणसं क्षमा करू शकत नव्हती. हा तर कुळाला काळीमा होता, नावाला बट्टा होता, लोकनिंदेला खाद्य होतं. दीपक सुद्धा त्या माणसाचा खूप तिरस्कार करत होता. काळा कुट्ट, दाढी मिशांमुळे राकट दिसणारा फर्नांडिस कुठे आणि ब्राह्मणी रंगरूप असलेली मेधा कुठे. आपल्या ताईला त्याच्याबरोबर स्कूटरवर जाताना पाहून दीपक खवळायचा. स्टँडला लावलेल्या त्याच्या स्कूटरवर थुंकायचा, तिला लाथ मारायचा. अलीकडे दादा वहिनीनं तर काय, आईनं पण मेधाशी अबोला धरला होता. मेधानं घरी यायचं टाकलं, बाहेरच जेवायची. रात्री घरी येऊन पडायची. सकाळी उठून बाहेर पडायची ती बाहेरच असायची. दीपक, मला क्वार्टर्स मिळत आहेत. तू, मी आणि नंदिनी तिथे राहूया. एक दिवस मेधा दीपकला म्हणाली. ताई, नंदिनीला तुझ्याबरोबर कोणी राहू देणार नाही. माझ्यामुळे ती बिघडेल नाही का. मी राहीन, पण एक अट आहे. दीपक तिला म्हणाला. कोणती अट.
तो फर्नांडिस तुझ्याकडे अजिबात येता कामा नये. आय हेट हिम. ओके ओके, राहू दे, तू पण नको येऊस, मेधा त्याला म्हणाली. तिनं तो विषय तिथेच संपून टाकला. परत त्या गोष्टीचा उच्चारही केला नाही. एकटीनंच जायचं राहायचं ठरवलं. स्वतःच्या सामानाची बांधाबांध करत असतानाच, मेधा, तुझा तो फर्नांडिस, त्यानं अफरातफर केली. त्याला नोकरीवरून काढलंच, पण पैसे खाल्ले म्हणून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. आलोकनं घरात सगळ्यांसमोर हे वाक्य असं उच्चारलं जणू तो मेधाला शिक्षा फरमावत होता. वहिनी नाक मुरडून हसली. आईनं कपाळावर हात मारून घेतला. नंदिनी आपल्या मेधाताईकडे थक्क होऊन पाहत राहिली. दीपकनं फर्नांडिसला घाणेरडी शिवी घातली. मेधानं हे सगळं एका नजरेत टिपलं. घट्ट मनानं सर्व ऐकलं. उद्या परवा घर सोडण्याच्या विचारात असलेली मेधा त्या क्षणी हाती लागेल ते सामान घेऊन घराबाहेर पडली. तिला अडवायची कुणाची ताकद झाली नाही. खरं तर इच्छाही झाली नाही. दृष्टी आड सृष्टी बरी, अशी त्यांची समज. याच वेळी नेमकी PhD साठी तोंडी परीक्षा होती. मेधानं स्वतःवर सूड उगवलं जसा. मुद्दामच वेडीवाकडी उत्तरं दिली. तुम्हाला विषयातलं ज्ञान मुळीच नाही. तुम्हाला मला प्रश्न विचारायचा अधिकारच नाही, अशी ती त्यांना म्हणाली. परिणाम म्हणून मेधाची पदावनती करण्यात आली. तिला कोर्टात सोडण्याचा हुकूम आला. मेधानं आपल्या जागेचा राजीनामा खरडला. शांतपणे तो पोस्टात टाकला आणि मनोऱ्यावरून उडी टाकली. आपलं आयुष्य संपवून टाकलं. अधिकाऱ्यांनी तिचा राजीनामा फाडून जाळून टाकला. पुरावा नष्ट केला. मेधाताईच्या अस्थींची पुरचुंडी आई आणि भावासमोर फेकत दीपक म्हणाला, घ्या, या अस्थी गंगेत टाका आणि ताईला पवित्र करून घ्या. तुम्ही समाजानं ताईचा खून केला. तुम्ही दोषी आहात. तुम्हाला कोर्टात ओढलं पाहिजे. दीपक, काय बोलतोस? गप्प बस. दादा ओरडला. वहिनी खूप चिडली. आई भयभीत झाली. तेव्हापासून दीपकला हे घर आपलं वाटत नाही. ही माणसं मायेची वाटत नाही. आपल्याला समजून घेणारी वाटत नाही. ताईच्या अशा मरणानं नंदिनीवर पण फार परिणाम झाला. ती आजारी पडली. तिचा भित्रा, गरीब सहनशील स्वभाव अधिकच दुबळा झाला. दीपकनं मेधाताईचा मोठा रंगीत फोटो हॉलमध्ये लावला. त्यावर चंदनी हार घातला. तिची बक्षिसं, तिची पदकं, तिची प्रमाणपत्रकं त्यानं दर्शनी कपाटात मांडून ठेवली. मेधानं साठवलेल्या पैशातून तिच्या स्मृतिदिनी विज्ञान विषयावर भाषण ठेवलं. दादा वहिनीला हे अजिबात पटलं नव्हतं. आईला आता हे काही नको वाटायचं. पण दीपक पुढे कुणाचं काही चालायचं नाही. त्याच्या बेदरकार, उर्मट, धीट स्वभावाला सगळे घाबरून असत. आई, मला वाटतं नंदिनीचं लग्न उरकून टाकावं. 12वी पर्यंत शिकली, बस झालं. जास्त शिकून मेधासारखं काही व्हायला नको, आलोक म्हणाला. हो ना, वय वाढत गेलं की नाना प्रश्न उभे राहतात, रजनी म्हणाली. बघा, विचारा तिला. चांगलं स्थळ मिळालं तर करून टाका लग्न. उगाच जबाबदारी नको, आई हताशपणे म्हणाली. आई, मेधाचं तसं ते मरण कुणाला ठाऊक नाही असं नाही. आजोबांनीही आत्महत्या केली होती. मुलाकडली नेमकं हेच निमित्त नाकारायला पुढे करतील, याचीच मला फार भीती वाटते, आलोक म्हणाला. मग आपण दूरवरचं स्थळ पाहावं, रजनीनं सुचवलं. ते खरं ग, पण माणसं माहितीतली तर हवी ना. नंदिनी स्वभावानं गरीब आहे, मेधासारखी नाही. आता तर जास्तच भित्री झाली आहे. माणसं बरी मिळाली तर ठीक, नाही तर मग, आई घाबरून म्हणाली. ती सुखी होईल. मेधासारखी ती तरकट आणि आक्रस्ताळी नाही. मी विवाह मंडळात तिचं नाव नोंदवून येते, रजनी म्हणाली. नंदिनीचं लग्न ठरलं. स्थळ दूरवरचं होतं. रजनी आणि आलोक तिला बडोद्याला दाखवायला घेऊन गेले. मुलाकडच्यांनी होकार दिला. आईनं सुटकेचा श्वास सोडला. नंदिनी, मुलगा कसा आहे? दिसायला, वागायला, बोलायला? तू त्याच्याशी काही बोललीस की नाही? किती शिकलेला आहे? नोकरी कोणती? आणि त्याला पगार किती? एकदम इतके प्रश्न विचारणाऱ्या आपल्या दीपक भाऊकडे नंदिनी नुसती पाहत राहिली. तिनं काहीही उत्तर दिलं नाही. नंदिनी, अगं बोल तरी. आयुष्य तुला घालवायचं आहे त्या घरात. घाईनं हो म्हणू नकोस. पण त्यांनी होकार कळवलाय असेल. तुला हा मुलगा पसंत नसेल तर नाही म्हण. भाऊ, मला काही कळत नाहीये रे. या घरात मी कुणालाच नकोय. होऊ दे काय व्हायचं ते. अगं मी आहे ना. मला तू हवी आहेस. सांग, मोडायचं का लग्न? नको नको, दादा वहिनीनं साखरपुडा करून टाकलाय, नंदिनी म्हणाली. सो व्हॉट, काय झालं मग? पण दीपकच्या प्रश्नाला उत्तर मिळालं नाही. लग्नाची एकदम गडबड उडाली.
लग्नात नंदिनीचा नवरा आणि तिच्या घरची माणसं पाहताच दीपकची फार निराशा झाली. अक्षता टाकल्या आणि तो मित्राच्या खोलीवर जाऊन पडून राहिला. सासरी निघताना नंदिनीनं त्याला वारंवार सांगितलं, माझी काळजी करू नकोस. पण दीपकचं मन त्याला छळतच राहिलं. नंदिनी सासरी गेल्यावर दीपकचा पाय घरात ठरेना. त्याला नकोच वाटायचं घरी यायला. त्याने पार्ट टाइम नोकरी धरली. पुढे शिक्षण सुरू झालं. मित्राच्या खोलीवर बऱ्याच वेळा राहू लागला. आई, नंदिनीचं काही पत्र आलं का? मी माझा पत्ता कळवलाय, तिथे पण तिचं पत्र नाही येत. एक दिवशी दीपकनं आईला विचारलं. आलं, पत्र पण आलं, ती खुशाल आहे. आई त्याला म्हणाली. बघू, दाखव मग पत्र. कोण जाणे कुठे आहे ते. दीपक, अरे का असं वागतोस? म्हणजे कसा? अरे किती बेजबाबदार झाला आहेस, माझा तरी विचार कर. आई, मला नंदिनीचं पत्र हवं आहे. कुठे आहे? विषय बदलू नकोस. तुला काय वाटतं रे? तुझंच आपल्या बहिणीवर प्रेम आहे, आमची ती कोणी नाही. परक्यासारखा वागतोस का म्हणून मी तुला पत्र दाखवायचं? घरात राहा, घरातली 4 कामं कर, जबाबदाऱ्या उचल, मग हक्काने बोल. आलोक त्याला म्हणाला. दादा, तुम्ही ताईप्रमाणे नंदिनीकडे पण दुर्लक्ष करता आहात. ती माणसं मला मुळीच आवडली नाही. तुम्ही तिच्या मनाविरुद्ध तिला त्या घरी दिली, खरं ना? बस झाला तुझा शहाणपणा. जा, राहा त्या कोणत्या त्या मित्राकडे. बघ जन्मभर तुझे मित्र तुला पुरतात का ते. आलोक, नका रे भांडू असं. शेवटचे 4 दिवस मला सुखानं जगू द्या. आई डोळ्याला पदर लावत म्हणाली. आई, तू रडून प्रत्येक प्रश्नाला पाठ दाखवतेस आणि दादा बहिणीच्या तंत्रानं वागतो. दीपक चिडून म्हणाला. मला तुम्हा दोघा भावांमध्ये अजिबात ओढू नका हा भाऊजी. का नको? नंदिनीला घराबाहेर घालवायची तुम्हालाच घाई झाली होती. दिली बांधून कुणाच्या तरी दावणीला. दीपक, अरे काय बोलतोस हे? आम्ही शत्रू आहोत का तिचे? हो, तुम्ही शत्रूच आहात. असं म्हणत दीपक रागाने निघून गेला. मध्यरात्री खोलीचं दार वाजत होतं. दीपक आणि त्याच्या मित्राला बराच वेळ जाग आली नाही. दार वाजतच राहिलं. दीपक उठला. झोपेतच त्यानं दार उघडलं. कोण आहे? मी दादा. दादा? दादाला आपल्या दारात पाहताच दीपक गडबडला. घरी चल लगेच. का? चल, सांगतो तुला. दादाचा आवाज काहीतरी भयंकर झाल्यासारखा होता. त्याला विचारलं. अरे आई, ती बरी आहे, घरी चल. रिक्षा थांबली आहे. जे ऐकलं त्यानं दीपकच्या रागाचा भडकाच उडाला. नंदिनीनं स्वतःला जाळून घेतलं होतं. तुम्हीच मारलं नंदिनीला. तिघांपैकी कुणीच त्याला उत्तर दिलं नाही. त्याचा एकूण अवतार बघून सगळे मनोमन घाबरले होते. मी त्यांच्या विरुद्ध कोर्टात खटला करणार आहे, आलोक म्हणाला. आणि तुमच्या विरुद्ध मी उभा राहील. नंदिनीची पत्र मला दाखवली नाहीत, मुद्दाम तिच्याकडे दुर्लक्ष केलं असं सांगेन. अरे, तिच्या पत्रात तसं काहीच नव्हतं रे, आई म्हणाली. पुरे पुरे आई, तू काहीही बोलू नकोस. जन्मभर दुसऱ्यांच्या चुकांवर पांघरून घातलंस. आज हाती काय उरलंय ग तुझ्या? पश्चाताप रे, नुसता पश्चाताप, होरपळ आणि मरणाची आस. आई पण आता अगतिक झाली होती. मनोमनी आलोकवर रजनीवर रागवली होती. आई, तीच शिक्षा आहे तुला पण मला पण. मी का स्वतः गेलो नाही नंदिनीकडे? मी पण दोषी आहेच. दीपकला खूप रडू फुटलं. दीपक, शांत हो. आपण त्या माणसांना धडा शिकवू, आलोक म्हणाला. आता काय फायदा रे दादा? काहीही नाही. हा खटला काढून घे. त्या माणसांपेक्षा आपण जास्त मोठा गुन्हा केलाय. आपण 2-2 खून केलेत, ताईचा आणि नंदिनीचा. या घरात कुणीही सुखी होणार नाही, कुणीही नाही. मी तर नाहीच नाही. शाप उच्चारल्यासारखा दीपक बोलत राहिला. आपलं सर्व सामान गोळा केलं आणि त्यानं घर सोडलं. पण ते 3 शापित आत्मे दगड होऊन तसेच राहिले.